तारीफ सर, तारीफ सर. तारीफ सय्यद सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आयोजन कमिटीच्या वतीने. संदीपदादा लकडे या स्पर्धेचे आयोजक. माझं अंबरनाथ टेनिस क्रिकेटचे खेळाडू खेळतात, परंतु आयोजन म्हणून सुद्धा लक्षात आले पाहिजे आणि हे सगळे ऑल इंडिया लेवलचे खेळाडू माझ्या अंबरनाथमध्ये आले पाहिजे, ज्यांनी मात्र ही स्पर्धा आपल्या समोर आणली. ते या स्पर्धेचे प्रवर्तक संदीपदादा लकडे, माजी बांधकाम समिती सभापती अंबरनाथ. यास विशेष सन्मान या ठिकाणी केला गेला. अभिनंदन जाऊयात मॅचच्या दिशेने.
तिसरं षटक मार्गस्थ आणि स्कोर झालेला आहे 12 चेंडूमध्ये 24 धावा.
हॅलो हॅलो हॅलो. चेक चेक. चालू असलेला सामना आपण पाहतोय. मॅगी इलेवन विरुद्ध जतीन इलेवन. गोलंदाज तयार. स्ट्राईक इनवरती दोन्ही कांबळे. एक मोठं नाव. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 40 वरती एक गडी बाद आपण पाहतोय. आघाडीचे फलंदाज अनंत वाघ अजूनही क्रीजवरती मोजूद आहेत. त्यांना साथ द्यायला आलेले नवीन फलंदाज दिनू कांबळे. अंबरनाथ 40. अंबरनाथ ओपनचा आपण हा भव्य सामना पाहतोय. ग्रँड फायनल. नवीन गोलंदाज येत आहेत पुष्कर जट. स्वतः कर्णधार आहेत जतीन इलेवन या संघासाठी. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय तो दिनू कांबळे. पहिला चेंडू घेऊन पुष्कर. पहिला चेंडू मोठा फटका खेचलाय. दिनू कांबळे यांच्या बॅट मधने येतोय तडाखा. चेंडू जाईन सीमारेखा बाहेर 6 धावांकरिता. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका आलाय दिनू कांबळे यांच्या बॅट मधनं. पुष्करवरती हल्ला चढवलाय. डेथ ओव्हरचा षटक आपण बघतोय. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका सजवायचा प्रयत्न पण चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक आहेत ॲलन. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज दिनू कांबळे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 47. परत एकदा पुष्कर. यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. दुधारी तलवारचा वापर. लगातो आर नाही तो नैया पार असा प्रयत्न होता अनंत वाघ यांचा. येतो एक निर्धाव चेंडू. यावेळेला अनंत वाघचा फटका फसलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. लागतोय तो दुसरा धक्का मॅगी इलेवन या संघाला. बारा चेंडूमध्ये 16 धावांची खेळी करत असताना अनंत वाघ माघारी परतलेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते नवीन फलंदाज संकेत मोरे. अजून एक मोठा नाव मॅगी इलेवन या संघासाठी. जर या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत आणि एक गडी मिळवण्यात यश मिळाले ते पुष्कर जट यांना. जर पहिल्या चेंडूचा विचार केला तर एक मोठा फटका आला पण त्यानंतर अतिशय सुंदर कमबॅक केलाय या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये. व यावेळेला एक वेगळ्या पद्धतीचा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 48. शेवटचा चेंडू शिल्लक. आपण अनुभवतायत सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 एक भव्य दिव्य अशी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि आयोजक आहेत ते माजी बांधकाम सभापती श्री संदीप दाजी लकडे. शेवटचा चेंडू. यावेळेला परत एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवलाय आणि फलंदाज होईल तो धाव बाद. लागतोय तो तिसरा धक्का मॅगी इलेवन या संघाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 49. येणाऱ्या पुढील सत्रामध्ये जतीन इलेवन या संघाला गरज असणार आहे ती 5 षटकांमध्ये 50 धावांची.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक्स चषक 2024 आजचा हा 5वा दिवस आणि आजच्या दिवसात आपण पाहतायत ऑल इंडिया ओपनचे 4 संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि त्यामधनेच होत आहे तो अंबरनाथ गटाचा एक ग्रँड फिनाले सामना जतीन 11 विरुद्ध मॅगी 11. जर पहिल्या सत्राचा विचार केला तर जतीन 11 या संघाने नाणेफेक जिंकली. इन्व्हाइट केला मॅगी 11 या संघाला फलंदाजीसाठी. 50 धावाचा माफक लक्ष ठेवला आहे तो मॅगी 11ने जतीन 11 या संघासमोर. बघायचं काय होईल काय बिघडेल येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय जतीन 11 या संघासाठी पांडी आणि त्यांना साथ देणार आहेत ते नानू. 50 धावांचं लक्ष आहे आणि बघायचं आहे 50 धावांचा पाठलाग होणार की नाही, कारण की नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये आपण या स्पर्धेचा पहिला बॉल आउट पाहिला ज्यामध्ये सिल्वर स्टार भिवंडी यांनी उत्तुंग अशी कामगिरी करत इथं प्रेक्षकांचे मन जिंकले आणि या स्पर्धेला 4 चांद लावली आहे. पहिला षटक घेऊन येत आहेत मॅगी 11 या संघासाठी छोटा पॅकेट बडा धमाका रोहित आचार्य आणि सामना करतील ते नानू. पहिला चेंडू घेऊन रोहित. पहिला चेंडू ओव्हर पिचे समोरच्या दिशेने खेळले. धावबादची संधी आहे इथं गचा असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आणि धावसंख्या श्री गणेश होत असताना जतीन 11 या संघासाठी पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. 5 षटकांचा हा सामना. दुसरा चेंडू घेऊन रोहित. यावेळेला रिवर्सचा फटका. पंचांचा इशारा नो बॉल. धावबादची संधी पण एक धाव घेण्यात यशस्वी. नो बॉल पंचांचा इशारा आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्रीटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय नानू. क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. मेगा फायनलचा हा सामना. प्रेशर तर असणारच आहे दोघांसगळ्यावरती आणि बघायचं आहे ते प्रेशर कोण ॲब्झॉर्व करतोय, कोण या प्रेशरमध्ये बहारदार अशी खेळी करतोय आणि आपल्या संघाला पार करून नेऊन जातोय. परत एकदा रोहित. फ्रीटचा चेंडू. परत एकदा हा चेंडू घेऊन काढलाय कव्हरच्या दिशेने. धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. परत एकदा नो बॉल. फ्रीटचा चेंडू असणार आहे. फेस करतील ते पांडी. या वेळेला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. अजून एकदा नो बॉल. पंचांचा इशारा. लागोपाठचा हा तिसरा नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा. जर रोहितचा विचार केला तर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत आपण पाहत नाही, पण आजच्या दिवशी मध्ये आपण पाहू शकतात की एक
की अतिशय खराब अशी गोलंदाजी रोहित यांच्या मार्फत, आणि रिव्ह्यूचा वापर केला इथं. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही स्क्रीनवरती. थर्ड अंपायर तपासणी करतायत आणि बघायचं आहे काय निर्णय येतोय. आणि रिव्ह्यू इथं गमावण्यात आला आहे मॅगिलोन या संघाकडनं. परत एकदा नो बॉल. परत एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. फ्रीडचा चेंडू आणि फ्रीडचा चेंडू फेस करण्यासाठी परत एकदा स्ट्राईक एंड वरती फलंदाज नानू. फ्रीडचा चेंडू यावेळेला अतिशय जोरदार पद्धतीने हाताळलेला हा चेंडू. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक अनंत वाघ यांच्या हातामध्ये. तिथं आपण सुंदर यष्टीरक्षण त्यांच्या मार्फत पाहतोय. जर मॅगी लिओन या संघाचा विचार केला तर 3 मोठे असे नाव दिनू कांबळे, मनीष कोलेकर उर्फ पांड्या आणि अनंत वाघ इन ॲक्शन आहेत. पुढचा चेंडू घेऊन रोहित. ओ स्लोवर वन त्याला रीड केलाय आणि डिस्पॅच केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून जाय सीमारेषा बाहेर. 4 धावांकरिता. जर जतीन इलेव्हन या संघाचा विचार केला तर आत्तापर्यंत या सामन्यामध्ये आघाडीवरती आहेत. 11 धावांचा 50 धावांचा डोंगर चढायचा आणि त्यामध्ये 11 धावा कुटण्यात यश मिळालं आहे. पुढचा चेंडू घेऊन रोहित. या वेळेला पॉईंटच्या दिशेने खेळून काढला आहे. तिथं यश क्षेत्ररक्षक आहेत कुणाल त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 12. अजूनही 2 चेंडू शिल्लक. परत एकदा रोहित तयार. यावेळेला परत एकदा डाऊन द लेग साइड चेंडू निघून जाईल व्हाईट बॉल करिता. प्रेशर मध्ये दिसत आहेत रोहित इथे. अंबरनाथ शहराचा एक उभरता सितारा आपण म्हणू शकतो रोहित आचार्य यांना. पण आजच्या दिवशी खासे मागणे राहिले त्यावेळेला हलक्या हाताने पुश केलाय आणि चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षक कुणाल यांच्या हातामध्ये. परत एकदा 1 धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 13. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. रोहित तयार. धावसंख्या आली ती 14. शेवटचा 1 चेंडू. रोहित. यावेळेला परत एकदा भन्नाट अशी गोलंदाजी आणि पहिला षटक होतोय समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 14. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज.
नवीन षटक घेऊन येत आहेत ते संकेत मोरे. पहिला चेंडू खोलगट टप्प्याचा, त्याला खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. धावबाची संधी, पण एक धाव घेण्यात यशस्वी. फलंदाज पांडी. जर संकेत मोरेचा विचार केला तर एक ऑलराऊंडर पट्टू अंबरनाथ विभागातून, त्यांनाही आपण मोठ्या मोठ्या संघामध्ये आपली कामगिरी वाजवताना पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हा षटक. 3 क्षेत्ररक्षक आउटसाइड 38 सर्कल, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक स्क्वेअर लेगच्या दिशेने मनीष कोलेकर आपण यांना पाहतोय. परत एकदा संकेत. या वेळेला दांडी 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 गुल लागतोय तो. पहिला धक्का जतीन इलेव्हन या संघाला. या संघाचे कर्णधार पुष्कर जट. तर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा, 15 धावावरती एक गडी बाद. पहिल्या षटकामध्ये रोहित यांनी 14 धावा खर्च केले. एकूण 10 चेंडू त्यांनी त्या षटकामध्ये हाताळले. आणि नवीन गोलंदाज आले ते संकेत मोरे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आणि आता एक गडी बाद करण्यात त्यांना यश मिळाली आहे. धावसंख्या आली ती 15. 15 वर 1. नवीन फलंदाज पुष्कर. अजूनही 35 धावांची गरज आहे. जर या खेळपट्टीचा विचार केला तर धावा चेस करणे अतिशय जराशे सोपे नाही राहिले आहेत कोणत्याही संघाला. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला की सिल्वर स्टार विरुद्ध रायगड या संघामध्ये कसा त्यांनी हे केला, पण या वेळेला आतेही आणि चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 6 धावांकरिता. पुष्कर जट यांच्या बॅटमध्ये एक उत्तुंग असा षटकार. पन्नास धावांचा लक्ष्य समोर ठेवला होता मॅगी इलेव्हन या संघाने, पण या सामन्यामध्ये आपण पाहतोय अतिशय सुंदर अशी कामगिरी केली आतापर्यंत जतीन इलेव्हन या संघाने. आणि 21 चेंडू 21 धावांवरती एकच गडी बाद आहे. संधी आहे जतीन इलेव्हन या संघाला या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवायची. या ठिकाणी आपण पाहतायत विनोदजी पोखरकर साहेब यांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक क्रिकेट चाहते, एक क्रिकेट प्रेमी. परत एकदा संकेत मोरे. या वेळेला बॉडीला लागून चेंडू निघून जातोय मागच्या दिशेने. एक डॉट बॉलची सांगता अतिशय गरजेचं असणार आहे मॅगी इलेव्हन या संघासाठी. जर हा सामना जिंकायचा असेल तर आघाडीचे फलंदाज पांडी आणि त्यांच्यासोबत पुष्कर यांच्या बॅटवरती लगाम लगावी लागेल. परत एकदा संकेत मोरे तयार. शेवटचा चेंडू या षटकामधला. या वेळेला अपील केली आहे, पण पंचांनी अपील फेटाळून काढली आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 22. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 28 धावांची. परत एकदा पाचारण करण्यात आलं आहे ते रोहित आचार्य यांच्यासाठी. रोहित आचार्य परत एकदा वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसरा षटक घेऊन. जर रोहितचा विचार केला तर त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे असे सामने जिंकवून देण्यासाठी मॅगी इलेव्हन या संघाला. परत एकदा रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, तिथं सुंदर असं क्षेत्ररक्षण.
राजा यांच्या मार्फत. लोकल बॉय आहेत राजा, शैलेश उर्फ राजा. परत एकदा रोहित तयार. हो, यावेळेला हलक्या हाताने पुश केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवलाय का आपण, थांबवलाय कर्णधार पुष्कर यांनी आणि एक धाव घेण्यात यशस्वी. जर विचार केला आता ग्राउंडमध्ये तर सेन्सिबल क्रिकेटचा मुजारा आपण पाहतोय. परत एकदा रोहित तयार. हो, अतिशय भन्नाट गतीने हा चेंडू हाताळलाय आणि वाईटची मागणी करत आहेत फलंदाज, पण पंचांनी हे अपील फेटाळून काढली आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. आपण पाहू शकतात आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अतिशय भन्नाट गतीने ही चेंडू हाताळला इथं आणि फेअर डिलिव्हरी आहे. आपण टॉस करणार आहे तिथं आणि आपण टॉस बॉक्स मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सरांना. परत एकदा रोहित तयार. या वेळेला परत एकदा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि आपण मुख्य मंचावरती पाहतायत विनोदजी पोखरकर साहेब यांच्या हस्ते टॉस करण्यात आला आहे. यापुढील होणारा सामना अबीर 11 विरुद्ध सिल्वर स्टार्स भिवंडी. येणारा चेंडू असणार आहे फ्री. रोहित तयार त्यांच्या समोर. ओ, या वेळेला आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. जर रोहितचा विचार केला तर 1.4 चेंडूमध्ये 21 धावा खर्च केल्या आहेत. खासे मागणे राहिले त्या सामन्यामध्ये आणि येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 21 धावांची गरज जतीन 11 या संघाला. अजूनही 9 गडी हातात आहेत. बघायचं आहे किती लवकर हा सामना संपवतील ते पुष्कर. व यावेळेला हलक्या हाताने पुश केला आहे दिनू कांबळे. जोपर्यंत यष्टीरक्षक करणार तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज पुष्कर. यावेळेला परत एकदा खेळून काढला चेंडू मिड विकेटच्या दरम्यान. तिथं क्षेत्ररक्षक आहेत राजा. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी आणि अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया एक सुंदर गीत DJ अंबादास यांच्या मार्फत. जाऊया मॅचच्या दिशेने. रात्रीच्या सत्रामध्ये एक अतिशय गरमागरम असा सामना रंगला येतो मैदानाच्या आत. जतीन 11 विरुद्ध मॅगी 11 अंबरनाथ ओपन पोलचा फायनलचा हा सामना. 12 चेंडू आणि 19 धावा आणि गोलंदाजीसाठी आले ते नवीन गोलंदाज रवी विश्वकर्मा. सामना करतील ते अजूनही आघाडीचे फलंदाज पांडी.
12 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू घेऊन रवी विश्वकर्मा. पहिल्या चेंडूला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि लागतोय तो दुसरा धक्का जतीन इलेव्हन संघाला. माघारी परत आहेत पांडी आणि पहिल्याच चेंडूवरती यश मिळालंय ते रवी विश्वकर्मा यांना. पांडी बॅक टू द पवेलियन. आपण बघू शकतात फॅन फॉलोईंग मॅगी इलेव्हन या संघाची एक लोकल टीम आहे. आपण स्टेजवरती पाहू शकतात आपले प्रमुख पाहुणे विनोद दादा पोखरकर, त्याच सोबतीने नईम भाई. जाऊया मॅचच्या दिशेने. एक गरमागरम सामना. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते अनिकेत मते. 11 चेंडू 19 धावा. 19 धावा 11 चेंडू. परत एकदा रवी तयार. यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढले चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहेत रोहित. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, थांबवलाय पुष्कर यांनी आणि एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज अनिकेत मते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 32. आता समीकरण आहे 10 चेंडू 18 धावा. जर रिक्वायर्ड रन रेटचा आपण घेतला तर 10.00च्या धावगतीने आपल्याला फलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. आणि जर सामना बरोबरीत सुटला तर परत एकदा आपण बॉल आउटच्या दिशेने वळणार आहोत. रवी यावेळेला ओव्हरपिच चेंडू. बॅटची कडा आणि एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज पुष्कर. ओव्हरपिच चेंडू होता. स्लोवर होऊन हाताळला होता. त्याला मोठा फटका खेळायचा प्रयत्न पण बॅटची कडा आणि एक धाव घेण्यात यशस्वी. आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 17 धावा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण अनिकेत मते. क्षमता आहे मोठे फटके खेचण्याची. आणि यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू. धावबाची संधी आहे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न चालवलाय पण एक धाव घेण्यात यशस्वी. आठ चेंडू आणि 16 धावा. तर धावगतीचा विचार केला तर 12.00च्या धावगतीने फलंदाजी करावी लागेल. पुष्कर आतापर्यंत सुंदर फलंदाजी केली. यावेळेला एक मोठा फटका समोरच्या दिशेने. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांकरिता. अतिशय सुंदर फटका सजवलाय समोरच्या दिशेने. चेंडूला फेकून दिलाय. इतना सीधा की तीर भी शर्मा जाए. आणि आता समीकरण उरलंय ते 7 चेंडू 10 धावा. कोण होणार फायनलचा मानकरी? कोणता संघ हा विजयी करंडक आपल्यासोबत घेऊन जाईल येणाऱ्या 7 चेंडू मध्ये आपल्याला दिसेल. परत एकदा पुष्कर तयार. यावेळेला लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. बघायचं आहे मॅगी इलेव्हन की जतीन इलेव्हन दोन्ही संघामध्ये कोणता संघ सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत आमिर खान. बघायचं आहे कोण ठरणाऱ्या सामन्याचा हिरो. आमिर हा सामना जिंकवून देणार का की पुष्कर याच लईने हा सामना संपवणार. येणाऱ्या 6 चेंडू आणि 9 धावा.
आमिरचा पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ओव्हर पिच चेंडू होता, पण एकदम स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन नाही आहे, चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक दिनू कांबळे यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. आता समीकरण आहे 5 चेंडू 9 धावा. जर विचार केला तर लागोपाठचा हा दुसरा गरमागरम असा सामना रंगतोय या भव्य दिव्य अशा आयोजनामध्ये. या स्पर्धेचे आयोजक आपण संदीप दाजी लकडे यांना पाहतोय. या वेळेला मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू पायाला अडवतोय आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. आता समीकरण आहे ते 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. जर आपण ग्राउंडचा विचार केला तर आता प्रेक्षकाची उत्कंठा वाढली आहे. कोणता संघ हा सामना जिंकणार? जतीन 11 की मॅगी 11? आमिर तयार. यावेळेला फुलटॉस चेंडू अपील केलाय आणि लागतोय तो धक्का जतीन 11 या संघाला. फुलटॉस चेंडूवरती मोठी कामगिरी बजावता आली नाहीये आणि लागलाय तो धक्का तिसरा जतीन 11 या संघाला. प्लम LBW आपण म्हणू शकतो. आणि अनिकेत मते बॅक टू द पवेलियन. येणारा 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. काय सामना रंगला आहे या रात्रीच्या सत्रामध्ये. 50 धावांचा लक्ष होता आणि लक्षाचा पाठलाग तर सुंदर पद्धतीने सुरू केलेला आघाडीचे फलंदाज नानू आणि पांडी यांनी. पण मागच्या षटकामध्ये जेव्हापासून पांडीची विकेट गेली तेव्हापासून दबावमध्ये दिसले जतीन 11 संघाचे खेळाडू. तीन चेंडू आणि 8 धावांची गरज. आमिर तयार. पहिला मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मनीष कोलेकर डाऊन द बॉल. अजून एक धक्का. आमिर यांनी या सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलाय मॅगी 11 या संघाला आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आमिर यांच्या मार्फत. आता समीकरण आहे ते 2 चेंडू आणि 8 धावा. दोन चेंडू 8 धावांची गरज. दोन चेंडू आणि 8 धावांची गरज आणि मैदानामध्ये दाखल होत आहेत ते नवीन फलंदाज संदीप गुप्ता फर्स्ट सँडी. 2 चेंडू 8 धावा. आपण पाहतायत अंबरनाथ ओपन विभागातला अंतिम मेगा फायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेतला विजेता चॅम्पियन संघ म्हणून आपल्याला दिसून येणार आहे. आमिर तयार. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे आमिर यांच्या मार्फत आणि ऑन अ हॅट्रिक आमिर. 2 चेंडू 8 धावांची गरज. हॅट्रिक येत आहे का? झेल उडाला आहे आणि इथं हॅट्रिक कंप्लीट केली आहे आमिर खान यांनी आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. या सामन्याचा कायापलट केलाय आमिर यांनी आपल्या गोलंदाजीने आणि आता एका चेंडूमध्ये 8 धावांची गरज असणार आहे. आणि काय फटका इथं खेळायचा प्रयत्न होता. जसं की सिद्दीक भावी सर आम्हाला सांगतात मोबाईल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क.
ते काही नव्हतं आणि बॅटची कडा आणि फलंदाज संदीप गुप्ता बॅक टू द पवेलियन. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. मैदानामध्ये दाखल झाले ते पांडू कोली, मॅन फ्रॉम खोजगाव. व यावेळेला अतिशय सुंदर अशी चेंडू, यॉर्कर, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर करत असताना आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय तो मॅगिलोन या संघाने 7 धावाने. आणि ते आहेत सायलेक चषक 2024 चे चॅम्पियन संघ अंबरनाथ विभागातून. आपण पाहू शकता